दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस आम्ही त्यांच्या बहिणीकडे अगदी छान पद्धतीने सेलिब्रेट केला. वाढदिवसाचा छोटा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या काही मैत्रिणींसोबत मला थोडा वेळ घालवायचा होता. मैत्रिणींसोबत छान गप्पा मारल्या, मस्त एन्जॉय केला आणि आधी आम्ही पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. आम्ही तेथे स्टिक आईस्क्रीम घेतली होती, पण गंमत अशी झाली की आईस्क्रीम स्टिकला नीट लागतच नव्हती आणि हातात धरायच्या आत खाली पडत होती. त्यामुळे वैजंतीला तर खूप संताप आला आणि ती थेट आईस्क्रीमवाल्याकडे गेली. तिने त्यांना सांगितलं, "अहो, ही आईस्क्रीम स्टिकला लागतच नाही आहे, मग आम्ही ती खायची कशी?" आईस्क्रीमवाल्याने ती आमची अडचण समजून घेतली आणि आम्हाला पुन्हा एक आईस्क्रीम दिली. त्यानंतर मात्र आम्ही त्या आईस्क्रीमचा अगदी मस्तपणे आनंद घेतला. आईस्क्रीम खाताना खूप मजा मस्ती झाली, गप्पा मारल्या, हसणं, खेळणं आणि काही सुंदर क्षण व्हिडिओमध्ये कैद करून ठेवले. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे हा दिवस आणखी खास आणि आठवणीत राहिला. आणि अशा प्रकारे आमचे सगळे कार्यक्रम अगदी आनंदात आणि छान पद्धतीने पार पडले. गृहप्रवेश, सत्यनारायण पूजन, वाढदिवस आणि त्यानंतर हे सगळे आनंदाचे क्षण अनुभवून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. या संपूर्ण प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहिलात, माझा हा व्हिडिओ पाहिलात आणि माझ्यावर असंच प्रेम. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.